हॅलो फ्रेंड्स, मी धर्मिका नऊवारी स्पेशालिस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज मी तुमच्याबरोबर नऊवारी साडीच्या कटिंग आणि स्टिचिंग संदर्भात अतिशय महत्त्वाचे टिप्स शेअर करत आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तो पूर्ण पाहावा। पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी नवीन असाल तर अशा नऊवारी साडीच्या कटिंग आणि स्टिचिंगसाठी आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूया। जेव्हा नऊवारी साडीची बॉर्डरची रुंदी ही 1 ते 1.5 इंच इतकी असेल तर त्या साडीमध्ये लावणी, मराठमोळी, जिजाऊ असे 3 पॅटर्न तयार होतात। त्याहूनही नऊवारी साडीची बॉर्डर ही 2 ते 2.5 इंच असेल तर त्या नऊवारी साडीमध्ये ब्राह्मणी, कोळी पॅटर्न, पेशवाई, लावणी आणि जिजाऊ सारखे पॅटर्न होतात। आता आपण वळूया मोठ्या बॉर्डरकडे, जी साधारण 4.5, 5, 6, 6.5 इतके इंच असते। अशा मोठ्या काठांच्या बॉर्डरमध्ये सगळे पॅटर्न तयार होतात। आता आपण नऊवारी साडीच्या काष्ट्याबद्दलही थोडं बोलूया। 4 इंचापेक्षा जास्त साडीचा काठ असेल तर त्या नऊवारी साडीचा नेहमी सिंगल काष्टाच तयार करावा, परंतु लावणी साडीमध्ये मात्र कंपल्सरी हा डबल काष्टास तयार केला जातो। अजून एक महत्त्वाची टिप्स अशी, जर कस्टमरची वेस्ट ही 28, 30, 32, 34 इतकी असेल तर त्या साडीचा पाठीमागचा काष्टा हा नेहमी सिंगल काष्टाच तयार करावा। तुमचे या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी आवर्जून शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।